2.5 वर्षांची झाडं आहेत. त्या झाडापासून 15 किलोचा माल आम्ही दर बहारमध्ये काढतो. कमीत कमी केमिकल फर्टिलायझर्स वापरतो, पण एक साधारण आम्हाला मिळते 1 ते 1.5 लाख रुपये. नमस्ते, मी डॉक्टर सागर थेऊरकर, राहणार जवळके खुर्द, तालुका खेड, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी मी आपलं मनापासून स्वागत करतो. मी 2020मध्ये या पेरूची लागवड केली होती. या पेरूच्या लागवडीमध्ये जो वाण सिलेक्ट केला तो सरदार ही व्हरायटी आपण सिलेक्ट केली आहे. लागवड जी आहे ती लागवड जुलै महिन्यामध्ये केली असून आज जुलै 2020च्या नंतर आज हे 3रं वर्ष आहे. या 3रं वर्षामध्ये जी लागवड झाली त्या लागवडीच्या नंतर मला जे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये जसं की आपण लागवडीच्या वेळी जी काही शेणखत टाकतो, शेणखत टाकल्याच्या नंतर जे काही इतर खतं आपण टाकली जातात त्याच्यामध्ये हुमणीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर जे काही मररोगीचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जे काही आपण कल्टिवेशन झाल्याच्या नंतर जे काही मरीच्या नंतर काही करपा वगैरे येतात किंवा काही बॅक्टेरियल अटॅक असतात किंवा काही बुरशीचे अटॅक असतात तेही आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं एक नियोजन जे आहे ते आपल्याला करावं लागतं. मग त्यामध्ये रेसिड्यू फ्री मी प्रेफर केला, कारण रेसिड्यू फ्रीमध्ये काय आहे की जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स कमीत कमी वापरायचे आहेत. मग ते केमिकल्स कमीत कमी वापरण्यासाठी आपल्याला काय करायला हवं आहे, तर जे काही ऑर्गॅनिक फार्मिंग आपण म्हणतो किंवा रेसिड्यू फार्मिंग म्हणजे आपण म्हणतो त्याच्यामध्ये बायोलॉजिकल एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा डिफरंट टाईपचे ट्रॅप्स आहेत, ते ट्रॅप्स आपण यूज करणार आहोत. त्याआधी ज्यावेळी कल्टिवेशन झाले त्या कल्टिवेशनमध्ये आपण काय केले की जे हुमणीचे जे काही ट्रॅप आहेत ते ट्रॅप आपण लावले होते की ज्यामधनं आपल्याला बऱ्यापैकी त्याचे रिपोर्ट्स मिळालेत पॉझिटिव्ह. त्याचबरोबर जे काही मायक्रोब्स आहे ते मायक्रोब्स आपण रिलीज केले की ज्यामधनं आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव जाग्यावरती थांबवण्यासाठी प्रयत्न मिळाला. त्याच्यानंतर आपण जे काही बॅक्टेरियल अटॅक असतील किंवा फंगल अटॅक असतील, जसं की फुजारियम असेल किंवा आपला जो काही विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण जे काही मायक्रोब्स आहेत किंवा जे काही बॅक्टेरियाज आहेत आपण ते यूज केलेत की जेणेकरून त्या मुळीची जी काही वाढ असेल, ग्रोथ असेल किंवा अपटेक असेल तोही व्यवस्थित झाला आणि कुठेतरी ती विल्टिंग असेल किंवा जो काही बॅक्टेरियल अटॅक असेल तो जाग्यावरती आपल्याला थांबण्यासाठी मदत मिळाली. त्याच्यानंतरचा जो काही सगळ्यात मोठा इश्यू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कुठला, तर जो काही फ्रूट फ्लाय असेल किंवा मेलीबग असेल. तर मेलीबगवरती जे आहेत आपण मेलीबगसाठी आपण स्प्रे जे आहे ते स्प्रे कमी करून, म्हणजे फवारणीचा जो काही खर्च आहे तो आपण कमी करून जे काही डिफरंट टाईपचे जे काही बायोलॉजिकल कंट्रोल एजंट्स आहेत ते आपण यूज करतो आहोत. त्याचबरोबर जे काही सगळ्यात मोठा इश्यू पेरूच्या लागवडीमध्ये होतो किंवा पेरूच्या बागेमध्ये होतो तो आहे आपला फ्रूट फ्लायचा. जे काही फळमाशी आहे त्या फळमाशीचा सगळ्यात मोठा इश्यू आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या फळमाशीसाठी सगळ्यात चांगला, स्वस्त आणि अतिशय सोपा उपाय कुठला असेल तर तो आहे ते फिरोमन ट्रॅप. मग हे जे काही ट्रॅप्स आहेत हे असे ट्रॅप असतील किंवा हे असे ट्रॅप असतील की ज्या ट्रॅपमधनं, जसं की मी ग्रीन रिव्हॉल्युशन या कंपनीचे ट्रॅप यूज करत आहोत गेल्या 3 वर्षांपासून. तर जे काही ट्रॅप आहेत त्या ट्रॅपमध्ये इन्स्टॉलेशन केल्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या मिनिटाच्या नंतर मला जे काही फ्रूट फ्लायचे जे काही मेल असतील ते आपल्याला ते पाहायला मिळतात. आजही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर हे जे काही फ्रूट फ्लायचा अटॅक आहे तो सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो आणि तो केव्हा सुरू होतो तर ते फुलोरेच्या काळामध्ये फुलाच्या अवस्थेमधनं सुरू होतात की ज्या फुलाच्या अवस्थेनंतर जे फ्रूट आहे, फळ आहे, त्या फळामध्ये ते डंक मारतं आणि मग त्याच्यानंतर अंडी घालून त्याची पूर्णपणे लाईफ सायकल कंप्लीट करतं की ज्याच्यातनं फार्मरचा सगळ्यात मोठा लॉस होतो. मग ह्या लॉस आपल्याला कुठेतरी टाळण्यासाठी आपल्याला आवश्यक जे आहे ते केमिकल्स न वापरता आपल्याला बायोलॉजिकल एजंट वापरणं गरजेचे आहेत किंवा त्यासोबत आपल्याला जे काही ट्रॅप्स आहेत हे ट्रॅप्स वापरणं किंवा जे काही मेकॅनिकल ट्रॅप्स आपल्याला ते वापरणं गरजेचे आहे की ज्याच्यामधनं आपला खर्च कमी होतो, ज्याच्यामधनं आपले कष्ट कमी होतात आणि सहजतेनं आपल्याला सगळ्या गोष्टींचं नियोजन करता येतं. मग ह्यामध्ये आम्ही गेल्या 3 वर्षांपासून, माझे वडील आहेत, आम्ही गेल्या 3 वर्षांपासून हा बाग सेट केलेला आहे. आम्हाला प्रत्येक वर्षी मी एका वर्षामध्ये 2 बहार घेतो.
गेल्या वर्षामध्ये आम्ही एका वर्षामध्ये 3 बहार घेतले आणि एका वर्षाच्या 2 बहाराचं उत्पन्न एक साधारण आम्हाला मिळते 1 ते 1.5 लाख रुपये. मग हे 1 ते 1.5 लाख रुपये ज्यावेळेस उत्पन्न मिळतं त्याच्यासाठी लागणारं नियोजन किंवा खतं वगैरे कुठले असतात, तर आमचा स्वतःचा एक पर्याय काय आहे की शेणखतांचा आम्ही वापर करतो. त्याच्यासोबत जे काही जीवाणू आहेत ते जीवाणू आम्ही वापरतो. मग त्याच्यामध्ये PSB असेल किंवा ZNB असेल किंवा KMB असेल किंवा जे काही NPK हे आहेत जीवाणू आहेत ते आपण वापरले जातात. मग कन्सर्शिया जे आहे ते आपण वापरले जातात की ज्याच्यातनं अपटेक चांगला केला जातो. अपटेक चांगला झाला तर त्याची ग्रोथ चांगली होते. ही झाडं जी आपण पाहतोय ती फक्त आणि फक्त 2.5 वर्षांची झाडं आहेत. ह्याच्यामधनं मिळणारं उत्पन्न जे आहे ते एका झाडापासनं कमीत कमी 15 किलोचा माल आम्ही दर बहारमध्ये काढतो. मग हे जे काही उत्पन्न आपल्याला मिळतंय त्या उत्पन्नाचा जो काही रेशो आहे किंवा उत्पन्नाचा जो काही नफा आहे तो वाढवण्यासाठी आपण काय करतो, तर कमीत कमी केमिकल फर्टिलायझर्स वापरतो. जे काही फर्टिगेशन आहे त्या फर्टिगेशनमध्ये वॉटर सोल्युबल थोडेफार प्रमाणात जे काही ग्रीन रिव्हॉल्युशनमधनं येणारे जे PSB असतील, KMB असेल, ZNB असतील, NPK कन्सर्शिया असतील, हे जे काही जीवाणू आहेत ते आपण वापरतो की ज्याच्यातनं अपटेक होतोय. आणि त्याच्यासोबत जे काही थोडे मोठे जे काही खतांचा जर विचार केला तर जे काही बेसल ॲप्लिकेशनसाठी SSP असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा डायनॅमिक लिफ्टरसारखा जो काही बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे, जो काही फिश मिल बोन मिल असेल तो आपण यूज करतोय. अशा पद्धतीनं आपण खतांचं नियोजन करतो. वॉटर सोल्युबलमध्ये वेन्सन लॅबोरेटरीचे जे काही NPK जे असतील ते आपण वापरतो आहोत. आणि जे काही स्प्रे आहेत त्या स्प्रेमध्ये मोस्टली आपण बायोलॉजिकलला प्रेफर करतो की ज्याच्यामध्ये जेनिंग क्रॉप सायन्सचे माल्विनॉल असेल, ऑक्झेनॉल असेल किंवा जो काही स्टिकिंग एजंट आहे, वेटिंग एजंट आहे तो सरफान असेल. ह्याच्यासोबत जे काय आहे जे काही बायोलॉजिकल आपल्याला घेता येतील जसं की दमन 47 असेल किंवा इतर जे काही एक्झोडस वगैरे असेल ह्यांच्यासारखे जे काही बायोलॉजिकल घटक आहेत आपण ते वापरतो आणि कमीत कमी स्प्रे काढतो. एका पूर्ण लाईफ सायकलमध्ये किंवा एका पूर्ण बहारामध्ये आमच्याकडनं फक्त 3 ते 4 स्प्रे घेतले जातात आणि बाकी सगळं जे आहे ते ट्रॅपिंग सिस्टममधनंच आम्ही जे काही फ्रूट फ्लाय असतील किंवा जे काही स्टिकी पॅड्समधनं आपण जे काही सकिंग पेस्ट असतील किंवा व्हाईट फ्लायज असतील ह्या ज्या काय आहे त्या आम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. माझं एक सांगणं हेच राहील शेतकऱ्यांसाठी की कमीत कमी जो काही खर्च आहे तो कमीत कमी खर्च आपण केव्हा आणि कसा करू शकतो, तर जो काही आपण कल्टिवेशन पासून हार्वेस्टिंगपर्यंत जे काही करतो त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगात असणारे डिफरंट टाईपचे ट्रॅप्स आहेत की जे कमी खर्चामध्ये आहेत. मग सुरुवातीपासनं जे काही लाईट ट्रॅप आहे त्या लाईट ट्रॅपपासनं मग तुमचे स्टिकी पॅड्स असतील, डिफरंट टाईपचे जे काही फिरोमन ट्रॅप्स असतील, जे काही फ्रूट फ्लाय ट्रॅप असतील, त्याच्यासोबत जे काही आपण पाण्यातनं जे काही जीवाणू सोडणार आहोत ते जीवाणू ह्या सगळ्यांच्या मधनं आपला केमिकल फर्टिलायझर असेल किंवा केमिकल पेस्टिसाइड असेल ह्याचा खर्च कमीत कमी होतो. आपल्या जमिनीची सुपीकता वाढते, आपलं उत्पन्न वाढतं आणि आपलं उत्पन्न वाढलं म्हणजे ॲटोमॅटिकली शेतकरी जो आहे तो सर्वाईव्ह होऊ शकतो. तर माझं एक शेतकऱ्यांना तेच आवाहन राहील की चांगल्या कंपनीचे प्रेफर करा. मार्केटमध्ये खूप स्वस्त येतात, मग स्वस्त असले तर त्याचे इम्पॅक्ट तसे नसतात हे समजून घेतलं पाहिजे. जे काही ऑथेंटिक जो काही प्रॉपर जे काही मॅनेजमेंट करायचं आहे तर त्यासाठी एक चांगल्या कंपनीला, जसं की मी स्वतः ग्रीन रिव्हॉल्युशन या कंपनीसोबत काम करतो आहोत गेल्या काही वर्षांपासून, तर जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट वापरताना चांगल्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा. तिथे पैशांचा मॅटर झाला नाही पाहिजे की बाबा हे स्वस्त आहे हे महाग आहे, पण जिथे स्वस्त आहे तिथे काहीतरी फसवणूक असते हे लक्षात ठेवून चांगल्या कंपनीसोबत जर आपण गेलो तर 100% आपला खर्च जो आहे तो कमी होतो आणि नफा आपला वाढतो. तर या पद्धतीनं हा जो काही पूर्णपणे प्लॉट आपण डेव्हलप केला आहे, एका 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ही माझी 350 प्लांटेशन झालेलं आहे आणि एका बहाराचे मला कमीत कमी 50 ते 55 हजार रुपये मिळतात. असे मी वर्षाला 3 बहार घेतो. या 3 बहाराचं माझं फक्त आणि फक्त पेरूचं जे उत्पन्न आहे ते कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख रुपये मिळतं. त्याच्यासोबत मी मध्ये जे आहे ते मध्ये इतर काही गोष्टीमध्ये ते फ्लोरिकल्चर आहे, जसं की झेंडूची लागवड की ज्याच्यामधनं आपल्याला ज्या काही मधमाशा आहे ते मधमाशांचं प्रमाण वाढलं जातं. मधमाशा वाढल्या तर तुमचं फ्लोरा जो आहे, तुमचं फुलकळी जी आहे ती वाढली जाते. तुमचं जे काही फुलकळी वाढली म्हणजे तुमचं उत्पन्न वाढणार आहे. यासाठी माझं एक प्रयोग चाललेले असतात. तर हा जो काही प्लॉट आहे तो प्लॉट
अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊन गेले. 3 वर्षांपासून आम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेतोय आणि आम्ही ह्या प्लॉटमध्ये खुश आहोत. धन्यवाद.